आपल्या मोसंबीला भाव लागला ना तर माणसाला सुख समाधान वाटतं. हा हा जर मोसंबीलाच भाव नाही मिळाला मग शेतकरी दुःखी होऊन वापस जातो मार्केट कमिटीतून. बर 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 आणलेली आहे ना. बर बर काय भाव लागला साधारण? 16,500 टन गेली. 16.5. बर बर काय अपेक्षा आहे तुम्हाला आणाच्या अगोदर? मला वाटतं 18-19 पर्यंत जाईल. आणि भविष्यामध्ये आता नवरात्रामध्ये रेट वाढू शकतात. अजून 15 एवढा महिन्यात चालत. तर म्हणजे हिरव्या मोसंबीला जास्तीत जास्त डिमांड असते. या ठिकाणी 2 टनाला 55 किलो कमी आहे. 19 क्विंटल 45 किलो माल आहे. 24,500 पूरे 25,000 25,100 25,500 25,600 पूरे 26,000 26,500 26,500 रुपये 2 2 पूरे 27,000 रुपये कर रहा 27,000. जो माल या ठिकाणी हा जो माल आहे 12 क्विंटल 50 किलो आहे. 16 17 200 पूरा 18,000 12 क्विंटल 50 किलो माल है. 750 लगाएगी सर लगाएगा. एक बार 2 बार 2.5 बार ₹1 पूरे 1,000 जो माल है 19,000 बाजार हो रहा है. 19,000 कुंडाल 55 किलो. जो माल है याला 22 22 23 24 25 26 27 28 पूरे 3,000 रुपये 3,500 पूरे 3,500 32,500 पूरे 33,000 रुपये 33,100 33,500 33,500 रुपये. 18 क्विंटल 55 किलो माल है. 2.5 ₹1 8 नंबर कुंडल 70 किलो. जो माल है 6 क्विंटल 70 किलो है. 8,000 8,500 9,000 9,200 500 9,500 9,600 10,000 10,000 10,050 रुपये 10,555 10,600 10,900 रुपये 10,900 पूरे 11,000 रुपये 11,000 रुपये 2 2 बोल रहे भाई कोई. जो माल याला 11,000 बाजार लागला आहे. 6 क्विंटल 70 किलो माल होता. 2 टन 70 किलो माल आहे. या माल बघू शकता तुम्ही कसा आहे. 2 टन 70 किलो. ये 2 टन ऊपर 70 किलो 30 32 33 33 34 34,000 34,100 34,500 34,910 5,000 5,100 5,200. आप गिरो वो 10 उधर करत नाही 7 तरीके उधर ना वो 500 कम करत. 1 बार 2 बार बोल रहे भाई कोई 3 बार करना आवते. जो माल है 16 क्विंटल माल है. 17,000 18 18.5 19 19 पूरे 20,000 रुपये 20,500 1,500 पूरे 22,500 22,500 रुपये 22,786 पूरे 23,000 रुपये 23,100 23,500 पूरे 24,800 रुपये 24,800 रुपये. 16 क्विंटल याला 24,000 बाजार लागला. 24,800
पुरे 34,000 रुपये 26 क्विंटल 10 किलो माल आहे. हिरवा माल एकदम. पूरे 35,200 पूरे 36,000 रुपये 36,200 पूरे 37,200 पूरे 38,500 45,000 रुपये 45 बोलता जी 45 40 41 पूरे 42 साढ़े 42 500 42 500 42 501 42 502 42 502 पूरे 43,000 रुपये. जो माल याला 43,000 बाजार भरलेला आहे. 26 क्विंटल 10 किलो माल होता. आज आपण सुरुवातीला या ठिकाणी वैभव ट्रेडिंग कंपनीवर हरशी बघितली. 2-4 हरशी बघितल्या. कमीत कमी काय बाजार लागला. पुढे आपण जे आडत दुकानदार आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया सविस्तर आजच्या बाजाराविषयी माहिती. दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या. मी नानासाहेब पंडितराव चव्हाण. माझा वैभव ट्रेडिंग कंपनी दुकान नंबर 8 जालन्यामध्ये दुकान आहे. हां आणि मोसंबी आज 14,000 पासून 18 एखाद 19 रुपयापर्यंत मी घेतलेली. कमीत कमी काय ऐकला 14 ते 18-19. बरं आज आवक कशी आहे मालाची. आवक थोडीशी जास्तच आहे. आता शेतकऱ्याचे काय आहे जिथं वाहन जात नव्हते आता तिथलं माल यायला लागले. पण शेतकऱ्याची मजबुरी अशी की माल पिवळावा लागला. आणि आमच्या लाईनवर जी मोसंबी लागते ती आम्हाला हिरवी मोसंबी लागते. हिरवी मोसंबीला 19 रुपये 20 रुपये लंबी रेट भेटू शकतो. चांगलं डिमांड आहे. चांगली डिमांड किलो मध्ये 4 दाणे असले. आणि भविष्यामध्ये आता नवरात्रामध्ये रेट वाढू शकतात. अजून कांद्रा एवढा महिन्यात चालत आणि किन्नू माल्टा चालू होतोय पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे 1 तारखेपासून पंजाबमध्ये होतोय तो. ते पण त्यांची खरेदी थोडीशी टाईट असल्यामुळे मोसंबी पुढं भविष्यात अपेक्षा काय कितीपर्यंत येणे अपेक्षा समजा पुढ्या महिन्यामध्ये ऑक्टोबर मध्ये समजा 20 पर्यंत जाईल का 20-22 ते 25च्या पुढे बी जाऊ शकते. आणि जर लेच मागणी वाढली तर मोसंबी 30,000 रुपये बी विकू शकते. जर तरचे समजा ते. बरं तर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता तुमच्या अनुभवानुसार आतापर्यंत समजा काय केलं पाहिजे. माल ठेवला पाहिजे का आणला पाहिजे का टप्प्याटप्प्यात. माल जितका तितका जास्त हिरवा ठेवायचे प्रयत्न करायला पाहिजे. तर म्हणजे हिरव्या मोसंबीला जास्तीत जास्त डिमांड असते. आणि उत्पन्न हर सेकंड वाढलेलं आहे. आंध्राने कमी जास्त म्हणजे या मागच्या महिन्यामध्ये सांभाळलं पाहिजे. पण तो आतापर्यंत टिकतोय. अजून 15 दिवस तर चालणारच आहे. जर तो माग संपला असता आपले जे पाऊस पडलाय दिल्ली साईडला उत्तर भारतामध्ये त्याच्यामुळे मोसंबीला फटके बसले. थोडेसे नुकसान बी झालं व्यापाऱ्यांना. शेतकऱ्यांचं बिचाराचं त्यांना फेटकऱ्यांना काय नुकसान आणि ते काही हे नसतं. पण व्यापाऱ्याचं खूप काही नुकसान झालेलं आहे. आणि शेतकऱ्याचं तर जास्त झालेलं आहे. त्याची दुःख कोणी म्हणजे हे करू नये. आणि पुढे भविष्यात वेट येण्याची एक अपेक्षा आहे. पण आमच्या ज्या जाणकारीनुसार की अजून म्हणजे मोसंबी जंगलमध्ये कमीत कमी 60 ते 65% मोसंबी अजून पाठीमागे शिल्लक मोसंबी आहे. आणि एकदा मोसंबी पिवळे झाले तर कलकत्ता झालं, मुंबई झालं, बँगलोर झालं ते 3-4 ठिकाणावरच मोसंबी चालते. जर त्यांनी साथ दिली कलकत्ता आणि बँगलोर आणि मुंबईला तर मोसंबी पुढं 40-50 रेट याची अपेक्षा आहे. पण सांगता येत नाही. सांगता येणार. बरं या ठिकाणी आज आपण जे वैभव ट्रेडिंग कंपनीचे सर्व होते मालक त्यांनी आपलं संपूर्ण आजच्या बाजाराविषयी माहिती दिली व बाजूला शेतकरी आहे त्यांची व्यथा आपण थोडक्यात ऐकूया. दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या. आपल्या मोसंबीला भाव लागला ना तर माणसाला सुख समाधान वाटतं. जर मोसंबीलाच भाव नाही मिळाला मग शेतकरी दुःखी होऊन वापस जातो मार्केट कमिटीतून. बरं कारण की वार्षिक पीक आहे ना ते. नाही थोडा वेळ जर अजून बी थांबलं तर मोसंबीला हे गेले ना गळ त्याच्यामुळे शेतकरी थांबू शकत नाही. मगरी लागलेली ना. बरं आणि हे सारे पाण्याचे त्याचे लांब गाड्या जात होत्या दिल्लीकडे तिकडे ते रस्ते थोडे ट्रॅफिक झाले. त्याच्यामुळे गाड्या थकीत राहिल्यामुळं थोडी वाढून आता आवक 4,000-15 दिवसामध्ये आवक वाढून तर मार्केट होती शेतकऱ्याची. इतकंच राहतो. बरं तर आज मार्केटमध्ये मोसंबी आणली होती तुम्ही. आणलेली आहे ना. बरं काय भाव लागला साधारण. 16,500 टन गेली. 16.5. बरं काय अपेक्षा होती तुम्हाला आणायच्या अगोदर. मला वाटलं 18-19 पर्यंत जाईल. आशा नव्हती.
बर बर बर. हीच अपेक्षा होती. कारण की कसं आहे मार्केटमध्ये सर्व तो भाव कमीच आहे, ॲव्हरेज भाव कमी आहे 14 ते 16 दरम्यान आहे, त्यापैकी त्या मानानं समजा तुम्हाला बरा भाव लागला. चांगला आहे. बर बर. तर मोसंबीला कमीत कमी काय भाव पाहिजे तेव्हा आपलं मोसंबी पीक करायला पुरण? मोसंबीला कमीत कमी 30,000 32,000 रुपये मोसंबी विकायला पाहिजे. हा हा तेव्हा मोसंबी. शेतकऱ्याला मोसंबी खायला पुरत नाही. बर बर बर. चालतं. या ठिकाणी आपल्या समोर होते शेतकरी बांधव, त्यांनी आपल्याला थोडक्यात त्यांची व्यथा सांगितली. या ठिकाणी मोसंबी आज कमीत कमी विकली 14,000 ओव्हरमध्ये 17, 18, 19 पर्यंत बी 1,000 लॉट विकला. या व्हिडिओमध्ये थांबूया आपण, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपला आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.